मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। भाष्य वाचून अगोदर हो। शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। पदच्छेद तम एव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। अन्वयानुरूप अर्थ। हे भारत, भारत म्हणजे भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान असणारा, अर्थात जो ज्ञानामध्ये कायम नेहमी रममान असतो, असे हे भक्तराज अर्जुन आहेत. म्हणून त्यांना भगवंत या ठिकाणी संबोधन देतात की हे भारत नाम हे अर्जुना, सर्व भावेन तम एव शरणम गच्छ. सर्व भावाने, आता सर्व भावाने म्हणल्याच्या नंतर काही टीकाकारांनी कायेने वाचेने मनाने सर्वात्म भावाने त्याला शरण जा असा अर्थ केला आहे. आणि ज्ञानोबरायाने जो सर्व भावेनेचा अर्थ केलेला आहे, तर ज्ञानोबराय त्याच्यामध्ये काया वाचा मंत्र घेतात, पण तया अहम वाचा चित्त अंग अहंकार ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात. त्यावेळेस आपण ते विचार करणारच आहोत. पण भगवंत म्हणतात हे अर्जुना, त्या परमात्म्याला तू सर्व भावाने शरण जा. तम एव चकारात्मक सांगतात, त्यालाच म्हणजे त्याच परमात्म्याला तू शरण जा. कोणत्या परमात्म्याला शरण जा? पाठीमागं आपण विचार पाहून आलेलो आहोत. ज्ञानेश्वरीचा विचार करताना आपण पुन्हा तो एकदा विचार करूया. सरळ परमात्मा म्हणतात की हे भारत, हे अर्जुना, तू त्या परमात्म्याला शरण जा. पण कसा जा? सर्व भावेने. आणि कोणाला जा? तम एव, त्याच परमात्म्याला सर्व भावेन सर्व भावाने शरणम शरण गच्छ जा. लोटलकार मध्यम पुरुष एकवचन आज्ञार्थ, म्हणजे आज्ञा करत आहेत परमात्मा इथे की हे अर्जुना, तू तुझ्या सर्व भावाने कायेने वाचेने मनाने सर्व भावाने त्या परमात्म्यालाच तू शरण जा. आणि जर तू त्या परमात्म्याला शरण जर गेलास तर काय फल प्राप्त होईल तुला? त्या फलाची प्राप्तीचं स्वरूप उत्तरार्धामध्ये श्लोकामध्ये सांगतात. तत्प्रसादात, जर तू त्या परमात्म्याला सर्व भावाने जर शरण गेलास तर तत् म्हणजे त्या परमात्म्याच्या प्रसादात, त्या परमात्म्याच्या प्रसादापासून, अर्थात त्या परमात्म्याच्या प्रसादाने, जरी पंचमी असली तरी त्या परमात्म्याच्या प्रसादापासून, आणि बोली भाषेमध्ये त्या परमात्म्याच्या प्रसादाने काय होईल? त्या परमात्म्याच्या प्रसादाने तुला पराम शांतीम, परा असणारी शांती. कोणती शांती? जी स्वरूपभूत शांती आहे ती खरी शांती, लयरूप शांती नाही. खरी स्वरूपभूत जी शांती आहे ती शांती, की त्या शांतीची व्याख्या ज्ञानोबराय करतात. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागोते हरपे ते निवृत्ती शांती पैगा. ती खरी निश्चित पैगा, निश्चयाने ज्ञानोबराय सांगतात. पै हे देखील निश्चयवाचकच अव्यय आहे आणि गा हे देखील निश्चयवाचकच अव्यय आहे. आणि ज्ञानोबराय त्या ओळीमध्ये दोनदा चकारात्मक सांगतात की तीच खरी शांती आहे. कोणती? की ज्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान आणि नेय ही त्रिपुटी ज्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही, अर्थात त्रिपुटीचा बाद ज्या ठिकाणी होतो, त्रिपुटीचा लय ज्या ठिकाणी होतो, आणि त्रिपुटीचा लय कुठं होतो? केवळ फक्त स्वरूपातच होतो. त्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान नाही, ध्याता ध्यान नाही, ध्याता ध्यान ध्येय नाही, भोगता भोग्य भोग ही त्रिपुटी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही. असं जे स्वरूप आहे, स्वरूपभूत शांती,
हे अर्जुना ती शांती तुला प्राप्त होईल. आणि ते स्वरूपभूत शांतीचं जे ठिकाण आहे, ती शांतीचं ठिकाण कसं आहे? शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी. शाश्वत असणारं जे स्थान आहे, शाश्वत असण्याची स्वरूपभूत शांती आहे, ती शांती तुला प्राप्त होईल. म्हणजे हे अर्जुना, तू जर सर्व भावाने, कायेने, वाचेने, मनाने, सर्वात्मक भावाने त्या परमात्म्यालाच जर तू शरण गेलास, तर त्या परमात्म्याच्या प्रसादाने तुला स्वरूपभूत असणारी जी शांती आहे, की जी शाश्वत शांती आहे, ती शाश्वत असणारी शांती, त्या स्वरूपाची प्राप्ती तुला प्राप्त होईल. असा भाव परमात्मा या श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाला सांगतात. अर्थात या श्लोकातून परमात्मा अर्जुनाला आज्ञा करत आहेत. आता आद्यगुरु भगवान शंकराचार्यांनी जे केलेलं जे भाष्य आहे ते वाचून घेतो. हे भारत, तम एव ईश्वरम शरणम आश्रयम संसारार्थिहरणार्थम सर्वभावेन सर्वात्मना गच्छ. भगवंत सांगतात की हे भारत, हे अर्जुना, तम एव, त्या परमात्म्याला शरण जा म्हणतात ना, मग तम एव म्हणजे तम एवचा अर्थ करतात शरणम आश्रयम. तम एव, त्या परमात्म्याला शरण जा, अर्थात त्या परमात्म्याचाच तू आश्रय कर. कशा करता आश्रय कर? संसारार्थी हरणार्थम. या संसाराचं जे दुःख आहे, जन्ममरणरूपी संसाराचं दुःख, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसाराचं दुःखाचं जर तुला हरण करायचं असेल, हा संसारूप दुःख जर तुझं निवृत्त व्हावं असं जर तुला वाटत असेल, मातेची अवदर कुहरी, पसोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मजन्मोनी मरती. हा जो संसार आहे, जन्मायचं, मरायचं, पुन्हा आईच्या गर्भात यायचं, पुन्हा बाहेर यायचं, पुन्हा मरायचं, हे जे जन्ममरणाचं संसारूप दुःख तुझ्या पाठीमागं लागलेलं आहे, त्याच्या निवृत्तीकरता, संसारार्थी हरणार्थम, त्या दुःखाची निवृत्ती करण्याकरता तो काय कर? त्या सर्वात्मक असणाऱ्या परमात्म्याला शरण जा. पण कसा? सर्व भावेन, सर्व भावाने, सर्व भावाने नाम सर्वात्मना, तुझ्या अंतकरणातल्या सगळ्या ज्या भावना आहेत किंवा मन, बुद्धी, चित्त, या सर्वात्म्याने काय कर? त्या परमात्म्याला शरणम गच्छ, त्या परमात्म्याला तू शरण जा. जर त्या परमात्म्याला जो तर शरण जर गेलास, तर ततः, ततः म्हणजे तेव्हा, त्या परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर, तत्प्रसादात, तत्प्रसादाचा अर्थ करतात ईश्वर अनुग्रहात, त्या ईश्वराच्या अनुग्रहाने, त्या ईश्वराच्या प्रसादाने, त्या प्रसादापासून काय प्राप्त होईल? पराम प्रकृष्टाम शांतीम. परा असणारी, प्रकृष्ट असणारी, स्वरूपभूत असणारी जी शांती आहे, ती शांती, पराम शांतीचा अर्थ करतात उपरतिम, म्हणजे ज्या स्वरूपामध्ये सर्व जगाचा लय होऊन जातो, अशी उपरती होऊन जाते. म्हणजे सगळ्या जगाचा लय ज्या स्वरूपामध्ये होऊन जातो, च स्थानम, ते जे स्थान आहे, ते स्थान म्हणजे कोणतं आहे? मम विष्णो हो पदम, ते माझं विष्णूचं परमस्थान असणारं, माझं खरं स्वरूप जे आहे, त्या स्थानाला तू शाश्वतम नित्यम, शाश्वत असणारं स्थान, नित्य असणारं जे स्थान आहे, त्या स्थानाला अवाप्स्यसी, त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. म्हणजे तू जर सर्व भावाने त्या परमात्म्यालाच जर शरण गेलास, तर त्या परमात्म्याच्या कृपेने, त्या परमात्म्याच्या प्रसादाने शाश्वत असणारी स्वरूपभूत शांती, ती शांती कोणती? शाश्वत शांती, नित्य असणारी शांती, अविनाशी असणारी शांती, की जे परमात्म्याचं वास्तव, मम विष्णू हो परमपदम म्हणले ना, माझं खरं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपभूत शांतीला, नित्य असणाऱ्या शांतीला, अविनाशी असणाऱ्या शांतीला तो प्राप्त होशील. अशा पद्धतीचा उपदेश, आज्ञा, आणि त्या आज्ञेचं स्वरूप परमात्म्याने सांगितलं. आणि जर तसा तू जर शरण गेलास, तर तुला काय फल प्राप्त होईल, त्या फळाचंही स्वरूप परमात्म्याने या श्लोकाच्या माध्यमातून प्रतिपादन केलं. आता ज्ञानोबा आहे त्याच्यावरती काय भाष्य करतायत ते आपल्याला पाहिजे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ मोहोदधिका गांग रिगाले जैसे. आता या श्लोकाच्या माध्यमातून परमात्मा भक्तराज अर्जुनांना परमात्म्याला शरण जा असं सांगतात. पण ज्या परमात्म्याला शरण जायचंय, तो परमात्मा कुठं राहतो, तो परमात्मा काय करतो, त्याचं स्वरूप पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं. की ज्या ईश्वराला शरण जायला भगवंत आज्ञा करत आहे, तो ईश्वर कुठे आहे? तो ईश्वर, ईश्वरच सर्व भूतानाम
हृद्देशैर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. या श्लोकाच्या माध्यमातून 60 क्रमांकाचा हा जो श्लोक 62 क्रमांकाचा हा जो श्लोक आहे, या श्लोकातून परमात्म्याने आज्ञा केली. काय आज्ञा केली? सर्व भावाने तो त्या परमात्म्याला शरण जा. पण कोणत्या परमात्म्याला? तो परमात्मा कुठं राहतो त्या परमात्म्याचं ठिकाण सांगितलं होतं 61 क्रमांकाच्या श्लोकामध्ये, की तो परमात्मा सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहतो. मग हृदयात राहून तो करतो तरी काय, त्याचा विस्तारपूर्वक मग आपण काल ज्ञानोबऱ्यांच्या ओव्यांच्या माध्यमातून विचार केला होता. ज्ञानोबरे म्हणतात हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा सर्व भूतांच्या हृदयरूपी अंबरामध्ये अर्थात हृदयरूपी आकाशामध्ये तो परमात्मा सर्व भूतांच्या राहतो आणि राहून चिदवृत्तीच्या सहस्त्र किरणाने तो प्रकाशित होतो. रूपक केलेला आहे. सहस्त्र किरणाने तो उदयाला येतो. उदयाला आल्याच्या नंतर तो काय करतो? 3 अवस्था, हेच कोणी तिन्ही लोक, या 3 अवस्थारूपी तिन्ही लोकाचं तो परमात्मा प्रकाशन करतो. आणि प्रकाशन केल्यामुळे, या 3 रूपी अवस्थांचं प्रकाशन केल्यामुळे हे जीव जे आहेत ते विपरीत ज्ञानाने त्या जीवाला तो जाग करतो. आणि विपरीत ज्ञानाने का हे जीव एकदा जागे झाले की वेद्यरूपी समुद्रावरती किंवा वेद्योदकाच्या सरोवरावरती हा सूर्य परमात्मा म्हणजे ईश्वरूप सूर्य वेद्योदकाच्या सरोवरावरती विषयरूपी ही जी कमळिनी आहे त्या कमळिनीचं तो प्रकाशन करतो, विकसन करतो. आणि त्या कमळीचं विकसन झालं की मग जीवरूपी षटपदाचारी जीवरूपी 6 पायाच्या भ्रमराच्या माध्यमातून तो परमात्मा त्या विषयाच्या रूपी कमळाचा उपभोग त्या जीवाकडून करवितो. रूपक केलं होतं. आणि या 3 वयाच्या माध्यमातून रूपक केल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हणतात असो हे रूपक, हे रूपक राहू द्या. मग रूपक कसं केलं होतं? सूर्य भगवंताचं रूपक केलं. कारण सूर्य भगवान कुठं उदयाला येतात? आकाशामध्ये. उदयाला येत असताना कसे येतात? सहस्त्र किरणाच्या माध्यमातून उदयाला येतात. आल्याच्या नंतर काय करतात? जगताचं प्रकाशन करतात. जगताचं प्रकाशन करून पुन्हा काय करतात? या जीवांना जागा करून या जगताचं ज्ञान करून देतात. मग एवढंच करतो का सूर्य? नाही. तर मग सूर्याचे किरण पडल्याच्या नंतर कमळाचं विकसन होतं. आणि विकसन झाल्याच्या नंतर काही भ्रमर येतात आणि त्या कमळातल्या पराकंश सेवन करतात. हे आहे दृष्टांत. आता या दृष्टांतावरती रूपक कसं केलं ज्ञानोबरायांनी? इथं आकाश कोणतं घेतलं? जे ईश्वरूपी सूर्य त्या जीवरूपी जीवाच्या हृदयरूपी आकाशामध्ये उदयाला येतो. सूर्य कोण आहे? ईश्वरूपी सूर्य आहे. कुठं उगवला? जीवाच्या हृदयरूपी आकाशामध्ये हा उगवला. उगवल्याच्या नंतर तो सूर्य कसा आला? त्या जीवाच्या अंतकरणाच्या सहस्त्र किरणाच्या माध्यमातून तो उदयाला आला. आल्याच्या नंतर मग जगताचं प्रकाशन करायचं आहे आणि जीवाला जागा करायचं आहे. तर जगताचं प्रकाशन कोणत्या केलं? 3 अवस्था जीवाच्या, हेच कुणी तिन्ही लोक, त्याचं प्रकाशन या ईश्वरूपी सूर्याने केलं. आता जगताचं प्रकाशन झाल्याच्या नंतर जीव जागे होतात आणि जगतामध्ये फिरायला लागतात. तर हे जे जीव आहेत या जीवाला अन्यथा दृष्टी म्हणजे भ्रमिष्ट ज्ञान, विपरीत ज्ञान प्राप्त करून देऊन या जगताच्या प्रवाहामध्ये तो प्रवाहित करतो. हेच त्याला काय आहे? जागा करणं आहे. आणि हेच त्याचं विपरीत ज्ञान आहे. आणि हे विपरीत ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मग आता पुन्हा सूर्य भगवान काय करतात? कमळिनीचं काय करतात? विकसन करतात. तर कमळ कुठं राहतं? पाण्यामध्ये. ते पाण्यात कमळ उमलतं. तर आता ज्या पाण्यामध्ये, ज्या सरोवरामध्ये हे कमळ उमललेलं आहे ते सरोवर कोणतं आहे? ज्ञानोबा म्हणतात वेद्योदकाचं हे सरोवर आहे. वेद्य म्हणजे ज्ञानाचा विषय. ते ज्ञानाचा विषय, हे सगळं जगत काय आहे? ज्ञानाचाच विषय आहे की नाही हा? मग हे वेद्यरूपी सरोवरावरती कमळ उमललं. मग कोणतं कमळ उमललं? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे काय आहेत? हे सगळे ज्ञानच आहेत की नाही? तर या वेद्योदकाच्या सरोवरावरती हे विषयरूपी कमळ त्याचं विकसन झालं. आणि विकसन झाल्याच्या नंतर ते उमलल्याच्या नंतर हे भ्रमर येतात आणि त्या फुलावरती बसून त्याचा मकरंद कणाचं सेवन करतात. कसं सेवन करतात? ज्ञानोबरायांनी त्याचा विचार केलेला आहे. हा सो पाऊच काय कमळावरी भ्रमर, पाय ठेवी ते हळवार, कुचंबेल केशर ई आशंका. पण इथं भाव काय चाललेला आहे? या ईश्वरूपी सूर्याने आपल्या सहस्त्र किरणाच्या माध्यमातून वेद्योदकाच्या सरोवरामध्ये असणारी विषयरूपी कमलिनी तिचं विकसन केलं. आणि विकसन झाल्याच्या नंतर जो भ्रमर येऊन त्या परागकण सेवत आहे तो भ्रमर कोणता आहे? जीवरूपी भ्रमर. हा 6 पदाचा षटपदचारी म्हणले ना, 6 पायाचा हा जीवरूपी भ्रमर. आता या जीवरूपी भ्रमराचे 6 पाय कोणते आहेत? कारण या विषयाचा उपभोग घ्यायचा म्हणल्याच्या नंतर 5 ज्ञानेंद्रिय आणि
उभयात्मक असणारं हे मन, हे इंद्रियच आपापल्या विषयाचं सेवन करतात की नाही. नेत्रेंद्रिय रूप विषयाचं सेवन करतं, त्वगेंद्रिय स्पर्श विषयाचं सेवन करतं, श्रवणेंद्रिय शब्द विषयाचं सेवन करतं, घ्राणेंद्रिय गंधरसाचं सेवन करतं आणि रसनेंद्रिय रसरूपी विषयाचं ते सेवन करत असतं. इंद्रियांचाही स्वभाव आहे विषयाशिवाय काही रमणीय नाही आणि विषयाचा स्वभाव आहे एकनिष्ठता त्याच्या ठिकाणी नसणं. हा विचार आपण पाहत असतो. इंद्रियांचा स्वभाव काय आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. आता विषय काय चाललेला आहे, वेद्योदकाच्या सरोवरावरती विषयरूपी कमळणीचं विकसन करून हा परमात्मा जीवरूपी भ्रम राखून या 6 इंद्रियांच्या माध्यमातून त्या विषयरूपी कमळीचं सेवन करवितो. मग विषयाची उत्पत्ती ही कोणी केली, परमात्म्यानेच. आणि त्या विषयाचं सेवन जीवात्म्याकडून कोणी घडविलं, परमात्म्यानेच. आणि विषयाचं सेवन केल्याच्या नंतर काय होतं, जया विषय संबंध आतू प्रतिपदी आत्मघातू. विषयाचं सेवन केल्याच्या नंतर आत्मघात होतोच की नाही. किंबहुना जो विषयाचं सेवन करतो त्याला जन्ममरण प्राप्त होतं. ज्याने विषयाचं सेवनच केलं नाही त्याला जन्मही नाही आणि त्याला मरणही नाही. ज्याला हे विषय आकलन करत नाहीत, म्हणजे विषय भ्रमिष्ट करत नाहीत, ज्याच्या इंद्रियांना विषय दीन करत नाहीत, दुबळे करत नाहीत, किंबहुना ज्याचे इंद्रिय विषयाकडे आकृष्ट होत नाहीत. ज्ञानोबराय तर म्हणले, हे विषय जया नाकळती तया सुखदुःखे दोन्ही न पोहते. भावपाक असा ज्ञानोबराय बोलतात. ज्याच्या इंद्रियांना हे विषय आकृष्ट करत नाहीत, दीन करत नाहीत, विषय पाहिल्याच्या नंतर ज्याचे इंद्रिय विचलित होत नाहीत, त्या सुखही नाही आणि तया दुःखही नाही. हे विषय जया नाकळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती. सुखही नाही आणि दुःख नाही. आणि मग तया गर्भवास संगती नाही, त्याला सुखही नाही, त्याला दुःख नाही, त्याला गर्भवास सुद्धा नाही. मग ज्याचे इंद्रिय विषयाकडे जात नाहीत, विषय पाहिल्याच्या नंतरही ज्याच्या इंद्रियामध्ये विचलितता उत्पन्न होत नाही, चंचलता उत्पन्न होत नाही, ज्ञानोबराय म्हणतात तो व्यक्ती नाही, तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा. जो या इंद्रियार्था नागवेची इंद्रियाचे अर्थ जे विषय आहेत त्या विषयाने जो फसवला जात नाही तो खरा नित्यरूप आहे, तो खरा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. त्याला जन्मही नाही, त्याला मरणही नाही, त्याला सुखही नाही आणि त्याला दुःख नाही. हा पण विषय कोणाचा आहे, हा विषयाला पाहून सुद्धा ज्याच्या इंद्रियामध्ये विचलितता उत्पन्न होत नाही त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं. आणि इथं वर्णन कसं केलं आहे, विषयाची उत्पत्ती कोणी केली, परमात्म्यानेच. जीवाकडून त्याचं सेवन कोणी करून घेतलं, परमात्म्यानेच. मग परमात्माच जीवाला विषयाकडे प्रवृत्त करत आहे ना, असा भाव झाला ना. मग परमात्मा जीवावरती उपकार करत आहे का अपकार करत आहे, हे सगळं जर विचार जर करून पाहिला तर मग तरीसुद्धा हा अपकार नाही आहे. मग का परमात्मा जीवाला विषयाकडे प्रवृत्त करतो, त्याचं एकमेव कारण असं आहे, जीवात्मा ज्यावेळेला विषयाकडे प्रवृत्त होतो आणि यदा कदाचित तो जर विषयाकडे गेला आणि त्याचा उपभोग घेतल्याच्या नंतर कदाचित त्याच्या लक्षात तरी येईल की इंद्रियांचा स्वभाव आहे कितीही विषयाची सेवन करा इंद्रियाची तृप्ती होत नाही. भोगे काम वाढे इंधने आगीस हाकाक चढे, हा सिद्धांत आहे. तरीसुद्धा काही महापुरुषांनी भोगाकडून समाधीकडे कसं काय लिहिलं काय माहिती, पण परमात्मा सांगतात, ज्ञानोबराय सांगतात की जो व्यक्ती विषयाचा सेवन करण्याकरता प्रवृत्त होतो त्याचा इंद्रियाची तृप्ती कधीच होणार नाही. जसा अग्नीमध्ये इंधन टाकल्याच्या नंतर अग्नी कधी तृप्त होत नाही, तसा विषयाचं सेवन करत असताना इंद्रियांची तृप्ती कधी मात्र होत नाही. न जातो काम कामानाम उपभोग्येन शाम्यती हविषा कृष्ण वर्धमीव पुनरेव पुनरेव पुनरेवाभिवर्धते, असं काहीतरी वाटतंय. भूय एवाभिवर्धते, पुन्हा पुन्हा तो वाढतच राहतो. तर तात्पर्य काय चाललेलं आहे, जरी यदा कदाचित जीव विषयाकडे जर गेला आणि त्याने विषयाचा उपभोग घेतला तर आज न उद्या कधी ना कधीतरी त्याच्या लक्षात येईल की कितीही विषयाचा उपभोग घेतलाय. तरुणपणापासून तर आत्तापर्यंत मात्र होत आलो मी, अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम, ही सगळी अवस्था प्राप्त झाली तरीसुद्धा इंद्रियांची अजून तृप्ती झालेली नाही. अर्थात विषयाशिवाय रमणीय नाहीच या जगामध्ये काही, असा हा इंद्रियांचा स्वभाव आहे. आणि त्या इंद्रियांचा माध्यमातून विषयाचा उपभोग घेत असताना आज न उद्या त्याच्या लक्षात येईल, काय लक्षात येईल बरं, विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. कशी एकनिष्ठता नाही आहे, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण, हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. सध्या हिवाळा चालू आहे म्हणून उष्णता आवडते आणि पुन्हा लगेच दुपारी जर उष्णता व्हायला लागल्याच्या नंतर पुन्हा जर त्या उष्णता निर्माण केली तर त्या व्यक्तीला आवडत नाही. म्हणजे एक काळ उष्ण पदार्थ आवडतात तर एक काळ शीत पदार्थ आवडतात.
विषयाच्या ठिकाणी तरी एकनिष्ठता आहे का? नाही. म्हणून देखे शब्द मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा, भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्राद्वारे, सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोष देचा, मनोनी विषयाच्या ठाई एकनिष्ठता कहीच नाही. एकनिष्ठता नाही त्यांच्या ठिकाणी, म्हणून ते तर काही सुख आणि काही दुःखही दिसे. एकच विषय आहे, तर त्या विषयाच्या माध्यमातून कधी सुख उत्पन्न होतं तर कधी दुःख उत्पन्न होतं. हा विचार ज्ञानोबा ठिकाणी मांडला. म्हणून जीवात्मा या वेद्योदकाच्या सरोवरावरती विषयरूपी कमलिनीचं विकसन करून 6 पायाच्या जीवरूपी भ्रमराकडून त्याचं सेवन करवितो. याचं कारण एवढंच आहे की आज न उद्या त्याच्या लक्षात येईल की इंद्रियाचा स्वभाव त्याच्या लक्षात येईल, विषयाचा स्वभाव लक्षात त्याच्या येईल, आणि आज न उद्या त्याला कळून जाईल की या इंद्रियाच्या माध्यमातून विषयामध्ये रमणं म्हणजे आत्मघात करून घेणं आहे. मग खरा सुख कुठे आहे? सुख या विषयामध्ये नसून, सुख या इंद्रियांच्या माध्यमातून विषयाच्या उपभोगामध्ये नसून, खरं सुख जे आहे ते आपल्या आतमध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो. सुखस्वरूप असणारा परमात्मा हृदयातच आहे, परंतु आज न उद्या त्याचा भ्राम निरसन होईल की भ्रांताशी कामू विषयावरी. कसं होतं मग ते? बहुमृग जळ देखुनी डोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडीला परिस बांधिला गळा, सुप्तिका लाभे. या विचाराचं स्पष्टीकरण ज्ञानोबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तात्पर्य काय झालं? आज न उद्या जीवाच्या लक्षात येईल की या विषयामध्ये सुख नाही, इंद्रियामध्ये रमणं म्हणजे आत्मघात करून घेणं आहे. म्हणून या इंद्रियांचा आणि विषयाचा संग सोडून देऊन आत्मस्वरूपामध्ये असणारा जे सुखाचा अखंड झरा आहे, तैसा अमृताचा निर्झरू, प्रशवे जयाचा जठरू, तया शुधा तृषेचा आडदरू काहीच नाही, असा सुखस्वरूप असणारा परमात्मा जो आतमध्ये आहे त्याचा उपभोग तो घेईल. परंतु झालंय असं, आपल्याच आतमध्ये असणारं सुख त्याचा आपण उपभोग न घेता शब्दस्पर्श आदी विषयाचं सुख इंद्रियांच्या माध्यमातून उपभोग घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग ते झालं कसं? ज्ञानोबा म्हणतात, आत असणाऱ्या सुखाचा ते उपभोग घेत नाहीत आणि बाहेर असणाऱ्या सुखाचा उपभोग घेतात. का? विषय का आवडायला लागले? जया आपणपे नाही दिठे. आपणपे सप्तमी, आपल्याच आतमध्ये असणारं जे सुखस्वरूप परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दिठे नाही, त्याचं ज्ञानच नाही आहे, त्याचा अनुभवच नाही आहे. आणि स्वसुखाचं काय पडला मग? खराटा. सुसुखाचा अनुभवच त्याला नसल्यामुळे तयाशीच विषय हे गोमटे आवडती. त्यालाच कुणाला? ज्याला आतमध्ये असणारा परमात्मा तो सुखरूप आहे, सच्चित आनंद घन स्वरूप आहे, तोच खरा आनंदाचा कंद आहे, आनंदाचा साठा आहे, हे ज्याला माहिती नाही, असे लोक, असे भ्रमिष्ठ जीव या इंद्रियांच्या माध्यमातून विषयाचं सेवन करण्याकरता निघतात. पण विरक्त व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जर ते विषय जर पाहिले तर हे विरक्ताची दिठी, जै निहाळी जे किरटी, तै पंडोरोगाची पुष्टी सारखी दिसे. विरक्त व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जर या विषयाकडे जर पाहिलं तर पांडुरोंगे अंग सुजले. ते दिसलेले पुष्ट पंडुरोग ज्या व्यक्तीला झाला त्याचं शरीर मात्र असं सुडौल दिसतं, सुरेख दिसतं, आकर्षक सुंदर दिसतं, पुष्ट दिसतं. फक्त ते वरून चांगलं सुदृढ दिसतं पण आतून सगळं पोखरलेलं असतं. तसं विरक्त लोक ज्यावेळेला या विषयाकडे पाहतात त्यावेळेला त्यांना विषय नाही तर विषय हे विषयाप्रमाणे दिसतात. म्हणून ऐहिकेचे का पारत्रीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी हे भोगावे हे न रुचे, मना माझी वमिलिया अन्ना, का लाळ न घोटी जेवी रसना, का अंग न सुये आलिंगना, प्रेताची या, अशी त्याची दृष्टी होऊन जाते. आणि स्वर्गाते ऐसे ऐकून या मानसे, कुहिले पिशित जैसे स्वानाचे का. पुष्कळ विस्तार ज्ञानोबाने त्या ठिकाणी केलेला आहे. तात्पर्य काय झालं? विचार कशा करता एवढा केला? विषयरूपी या कमलिनीचं विकसनही परमात्म्यानेच केलं आणि जीवरूपी भ्रमराला त्या विषयाच्या सेवनाकडे प्रवृत्त तेही ईश्वरानेच केलं. मग ईश्वर का करतो? आज न उद्या त्याच्या इंद्रियांचा स्वभाव, विषयाचा स्वभाव लक्षात येईल आणि तो इंद्रियाचा आणि विषयाचा संग सोडून हृदयामध्ये आस नसणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला हा शरण जाईल. म्हणून तमेव शरणम गच्छ हा भाव अंतकरणामध्ये धरून ज्ञानोबरायाने हे रूपक या ठिकाणी केलेलं दिसतं. पण हे सगळं रूपक झाल्याच्या नंतर पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात, असो हे रूपक मात्र राहू दे. असो हे रूपक, तो जो ईश्वर आहे ना, सर्व भूताचा अहंकार धारण करून या भूतांच्या रूपाने अहंकार धारण केला म्हणून या भूताच्या रूपाने तो परमात्माच नित्य प्रगट होत आहे. जेवढे ही जे भूत आहेत हे सगळे परमात्म्याचेच अंश आहेत. ममय वंशो जीव लोके. मग परमात्म्याचेच अंश असताना वेगळे का पडले? केवळ फक्त अहंकार धारण केला म्हणून. हा परमात्माची जीवात्मा कोणताही जीव घ्या तुम्ही, केवळ फक्त मानवच नाहीये,
84 लक्ष योनीमध्ये जेवढे काही जीवाणू आहेत हे सगळे जीवाणू कोण आहेत? परमात्म्याचाच अंश आहेत. परंतु वेगळे का ठरले? त्या त्या योनीचा त्या त्या देहाचा अभिमान अहंकार धारण केला म्हणून जीवात्मा आहे कोण? हा परमात्माच. ज्ञानोबा सांगतात हा परमात्माच आहे. परी दुसरा, परंतु दुसऱ्या भावाला म्हणजे द्वैत भावाला म्हणजे जीव भावाला आला का? अहंकार निद्रा निदसुरा, अहंकाराची झोप त्याला लागलेली आहे. अज्ञानाची अनिदा, जो घोरत होता बदबदा, अज्ञानाची झोप लागली. अहंकार तिथं अज्ञानाची झोप म्हणतात, इथं ज्ञानोबा अहंकार निद्रा निदसुरा म्हणतात. अहंकाराची झोप याला ठिकठिकाणी लागली आणि त्यामुळे मग झालं काय? स्वप्नाची या ओरबारा संतोषे शिने, स्वप्नामध्ये हे मिथ्या असणारं हे जगत जे आहे, यथा स्वप्न प्रपंचोपी मयी माया विजृंभिता, स्वप्नरूप असणाऱ्या या प्रपंचामध्ये मग तो फिरत बसतो. आहेत कोण? हे सगळे जीव परमात्म्याचाच अंश आहेत. पण वेगळे का झाले? अहंकारामुळे. आणि अहंकारामुळे जरी हे जीव वेगळे झाले असले तरी आहे कोण? हे सगळे परमात्म्याचाच अंश आहे की नाही? म्हणून आता भागवतामध्ये आपण चिंतन ज्या वेळेला केलं त्या चिंतनामध्ये आपल्याला हाच विषय गेला की नाही? जे खरे भगवत भक्त आहेत त्याची जगाकडे पाहत असताना त्याची दृष्टी कशी असते? हे जगत जग नाही, जग नव्हे जनार्दन ईश्वरस सर्वभूतानाम, सर्वांमध्ये तो परमात्माच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला. पण अशा दृष्टीने युक्त असणारा महात्मा तो मात्र दुर्लभ आहे. जयाची या प्रतितीच्या वाखारा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. आणि मग इतर जगताला सत्य मानणारे येर बहुत जोलती किरीटी, जयाचे भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. तात्पर्य काय चाललंय? ज्ञानोबा म्हणतात ईश्वरच तो परमात्माच सकल भूतांचा अहंकार धारण करून या जगतामध्ये विलसित होत आहे. म्हणजे हे सगळी जी भूत प्राणी दिसत आहेत हे सगळे कोण आहेत? त्या परमात्म्याची रूपच आहेत. अवघी रूपे तुझी देवा, ही सगळी जी रूप आहेत हे सगळे दिसणारे माणसं जे आहेत हे सगळे परमात्म्याचं स्वरूप आहे. कसे आहे? ज्ञानोबाने पुष्कळ उदाहरण दिले आहेत. पाणी एकच आहे पण लाटा अनेक आहेत. अंगारकन बहुवसी परी उष्णता समान जैसी. चुलीमध्ये जर आपण लाकडं पेटवले आणि त्याचं ठिसकारले तर त्याच्यातून अंगार म्हणजे कण, ते आग्नीचे जे काही ठिणग्या असतात त्या पुष्कळ अशा उडताना दिसतात. पण ज्या जरी अनेक उडालेल्या दिसल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये उष्णता, अग्नी मात्र एकच आहे की नाही? पाणी अनेक एकच आहे पण लाटा अनेक आहेत. सोनं एकच आहे, अलंकार अनेक आहेत, अग्नी एकच आहे, त्याच्या उष्णता त्या ठिणग्या अनेक आहेत. तसा परमात्मा एकच आहे परंतु हे जीवामुळे तो भिन्न भिन्न भासायला लागलेला आहे. केवळ फक्त हा फक्त भ्रम आहे. मग कशामुळे हे वेगवेगळे भासायला लागले? केवळ फक्त अहंकार. आणि अहंकार एकदा संपला, अहंकाराची निवृत्ती झाली की मग तो कोण आहे? परमात्माच आहे. हा विचारून अहंकार सांडीजे तरी आसतीच वस्तू होईजे, तरी आपुलीची स्वस्ती सहजे आपण केली. किंवा अहंकार तैसे संकल्पाचा लोप झाला की ज्ञानोबा म्हणतात हा जीव नाही तो परमात्माच आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी, जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे ते आधीची आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. तात्पर्य काय आहे? ज्ञानोबा म्हणतात हे रूपक राहू द्या, अगोदर जे रूपक सांगितलं ते, पण ईश्वरच तैसा देहांकार व्हा नाथिला, तो हा समूळ जयाचा नासला, तोची परमात्मा संचला आधीच आहे. देहाचा अहंकार त्याचा संपला, देहाचा अहंकार वजा झाला की राहिलं काय शिल्लक? केवळ फक्त परमात्मा स्वरूपच त्याचा शिल्लक राहिलेला आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ह्या जगामध्ये जेवढेही भूत, जेवढे प्राणी, जेवढी जीव, जेही नामरूपात्मक हे प्रपंच तुम्हाला दिसत आहे हे सगळं अहंकार धारण करून परमात्माची विलसित होत आहे. परमात्माच या माध्यमातून रूपाला आलेला आहे. मग परमात्माच आला ठीक आहे, मग देहही कोण आहे? परमात्म्याचं स्वरूप. आणि त्या देहामध्ये प्रवेश झालेला जो जीव आहे तोही कोण आहे? तेही परमात्म्याचं स्वरूप आहे. मग कसा त्याच्यामध्ये प्रवृत्त झाला? त्याकरता ज्ञानोबाने सांगितलं की ब्रह्मदेवापासून तर सर्वात शेवटचा ब्रह्मादी कीटांता म्हणलंय की नाही, ब्रह्मदेव अगोदर आणि शेवटी एखादा किडा घ्या म्हणजे सर्वात सूक्ष्म जीवाणू कोणता आहे? अमिबा. तर ब्रह्मदेवापासून तर अमिबापर्यंत हे सगळे जे प्राणी आहेत यांना हे जे देह प्राप्त झाले कशा, मग या देहामध्ये ते जीवात्मे प्रवृत्त झाले तर कसे झाले? ज्ञानोबा म्हणतात किंवा परमात्मा सांगतात या जीवांनीच ते देहाची उत्पत्ती केलेली आहे. ती काय परमात्म्याने केली असं नाही. मग कसा हा देह त्यांना प्राप्त झाला? ब्रह्मदेवालाही त्याचा देह, तर ब्रह्मदेवापासून तर शेवटीचा असणारा अमिबा त्याला तो देह जे प्राप्त झाले, हे देह कसे प्राप्त झाले? ज्ञानोबा म्हणतात हे त्यांनीच उत्पन्न केलेले आहेत. जीवानीच स्वतः हे देह उत्पन्न केले. कसे उत्पन्न केले? जसं कर्म जीवात्मा करत असतो
बीज प्रकृती वशे हा शब्द वापरला आहे. बीज कोणती बीज प्रकृती? कारण जीवाची बीज प्रकृती कोणती आहे? जीव जीव कुठं उत्पन्न झाला? जीव ही व्याख्याच कुठून उत्पन्न होते? सर्व व्यापक असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची प्रतिबिंब त्या मायेमध्ये पडतं. पण कोणत्या? मलिन सत्वात्मक असणारी माया. आणि त्या मायेमध्ये कोणतं? त्या मायेचं स्वरूप काय आहे? त्रिगुणात्मिका माया. 3 गुण आहेत त्या मायेचे. त्रिगुणाची साम्य अवस्था, यालाच आपण माया म्हणतो. आणि त्या त्रिगुणाच्या साम्य अवस्थेरूपी मायामध्ये त्या परमात्म्याचं प्रतिबिंब पडलं. आणि मग मायाधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, या तिघांना मिळून आपण म्हणतो जीव. आणि मग तो जीव काय करू लागतो? इंद्रियांच्या माध्यमातून कर्म करू लागतो. पण कसं कर्म करू लागतो? स्वभाव असणारी जी प्रकृती आहे त्याची, त्या स्वाभाविक असणाऱ्या प्रकृतीरूप तो कर्म करतो. मग कसं कर्म करतो? त्याच्या अंतःकरणात 3 गुण आहेत. जर यदा कदाचित सत्वगुणाची वृद्धी झाली तर तो जीवात्मा सात्विक कर्म करू लागतो. आणि सात्विक कर्म करत असताना त्या सात्विक असणाऱ्या या संसारूपी शाखेची वृद्धी कुठपर्यंत जाते? ब्रह्मदेवापर्यंत, ईश्वरापर्यंत, शंकरापर्यंत जाते. ज्ञानोबाराय म्हणले की नाही, ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते, तेथून मग वरवते ब्रह्मचिके. म्हणजे झालं काय? हा परमात्मा त्या अंतःकरणरूपी मायेमध्ये आल्याच्या नंतर त्या अंतःकरणातलं आपलं अविद्यारूपी, अविद्या म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, तिन्ही एक करा. अंतःकरण म्हणजे 3 गुण आहेतच ना त्या ठिकाणी. तर यदा कदाचित सत्वगुणाची वृद्धी झाली तर सात्विक कर्म तो करतो. आणि त्या सात्विक कर्माच्या माध्यमातून जसं कर्म केलं असेल तसाच देह त्याच्या पुढे उभा राहतो. ते तर जयाजे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र. कर्म निर्माण कोणी केलं? या गुणामुळे झालं त्या जीवात्म्याकडून. मग यदा कदाचित सात्विक कर्म जर त्या व्यक्तीने सात्विक सत्वगुणाला धारण करून जर केलं त्या जीवात्म्याने, तर परमात्मा काय करतो? यांनी सात्विक कर्म कसं केलं ते पाहतो. आणि ते कर्म पाहिल्याच्या नंतर त्या कर्मानुरूप परमात्मा त्याच्यासमोर तसा देह उभा करतो. कोणाच्या समोर? त्या जीवात्म्याच्या समोर. केवळ फक्त तो देह उभा करतो. आणि देह उभा केल्याच्या नंतर तो जीवात्मा हा देह मी आहे म्हणून त्या देहामध्ये तो प्रवेशित होतो. कसा प्रवेशित होतो? सूत सुते गुंतले, तृण तृणेची बांधले, का आत्मबिंब घेतले बालके जळी. जसं सुतानीच सूत बांधावं किंवा गवतानीच गवत बांधावं किंवा एखाद्या लहान बालकाने आत्मबिंब आपलं पाण्यामध्ये पाहून ते सत्य मानून त्याच्याबरोबर खेळत बसावं, त्याच्याशी एकरूप होऊन जावं, तसा जीवात्म्यानेच निर्माण केलेलं हे जे कर्माच्या माध्यमातून उत्पन्न असणारा देह तो जीवात्मा त्याच्यासमोर ठेवतो. आणि ते भूत काय होतं? त्या देहामध्ये प्रवेशित होऊन जातं. मग आता वर्तमान काळामध्ये या जगामध्ये जेवढेही देहधारी जीव दिसत आहेत, ज्यालाही जोही देह प्राप्त झाला असेल, मग तो मानवाचा असो, पुरुषाचा असो, स्त्रीचा असो, जनावराचा असो, कीटकाचा असो, कोणताही असो, ब्रह्मादी कीटांता, ब्रह्मदेवापासून तर कीटापर्यंत कोणाचाही देह असो, तो देह ईश्वराने दिलाय का त्याच्या स्वकर्मातून त्याने तो पुरुषार्थ करून प्राप्त करून घेतलाय? पुरुषार्थ करून प्राप्त करून घेतलेला आहे ज्याचा त्याने. मग ब्रह्मदेवा जो झाला तोही एक काळ जीवच होता, पण त्यांनी तसं कर्म केलं का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे, का शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊन 100 अश्वमेध यज्ञ केले, इंद्र झाला. ब्राह्मण कुळामध्ये 100 जन्म घेऊन ब्रह्मकर्म केले, ब्रह्मदेव झाला. म्हणजे ज्याही व्यक्तीला जोही देह प्राप्त होत आहे तो देह त्या व्यक्तीने तसं कर्म करून त्याच्यासमोर ठेवला. मग ईश्वराची भूमिका काय याच्यामध्ये? ईश्वराची भूमिका फक्त एवढीच आहे, ईश्वर हा कर्म सापेक्ष फलदाता आहे. तो कोणाकडनं काही घेत नाही आणि तो कोणाकडनं कोणाला काही देतही नाही. जीवाने जे केलं त्या कर्माचा फक्त त्या स्वरूप पाहून तशा पद्धतीचं फल परमात्मा देतो. वास्तविक पाहता या जगामध्ये जेही काही फल प्राप्त होतं हे आपल्याच पुरुषार्थाचे फळ आहेत. हे सगळे परमात्मा काही देत नाही. वाचून देते घेते अनेक, येत निभ्रांत नाही सम्यक, येत कर्मची फळसूचक मनुष्य लोकी. उदाहरण दिलं मग, जैसे क्षेत्रीजे पेरीजे ते वाचोनी आन न निपजे, का पाहिजे तेच देखीजे दर्पणाधारे. जैसा कळियात वटी आपुलाच बोल किरीटी, पडिसाद होनी उठी निमत योगे. तैसा समस्त या भजना, भजन म्हणजे कर्म, जीवाणू जेवढे काही कर्म करत आहे त्या सगळ्या कर्माचा मी साक्षीभूत पै अर्जुना. अर्जुना मी याचा फक्त साक्षी आहे. जीवाने केलेल्या कर्म मी पाहतो आणि साक्षी राहून त्या कर्माचं स्वरूप पाहून तशा पद्धतीचे देह, तशा पद्धतीचे प्रसंग, तशा पद्धतीच्या घटना त्या जीवाच्या जीवनामध्ये मी करवित असतो. मी काही करत नाही. माया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचरा. माझी प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली हे सगळं कार्य करत राहते. म्हणून जीवात्मा कर्म करतो. सात्विक कर्म जर त्याने केलं तर मग सात्विक कर्म केल्याच्या नंतर सात्विक वृद्धी त्याची होते. राजस गुणाचा आश्रय करून जर रजोगुणी कर्म त्याने केलं तर तशा प्रकारची योनी त्याची होते. 15व्या अध्यायामध्ये याचा विस्तार केलेला आहे.
आणि तमोगुणाचा वारा जर तिथं लागला म्हणजे तमोगुणाला धारण करून जर त्या व्यक्तीने जर कर्म जर केलं तर मग त्याची कशी शाखा खाली जाते ऐशी होती तरोतृण लोह लोष्ट पाषाण तया खांदियाही त्याची जाण आणि फळेही त्याची. तात्पर्य काय झालं, जीव जसा कर्म करतो त्या कर्माला पाहून परमात्मा त्या व्यक्तीच्या त्या जीवाच्या समोर काय करतो, देह ठेवतो. आणि तो देह पाहिल्याच्या नंतर हा जीवात्मा काय करतो, या देहातून निघतो आणि त्या देहामध्ये ते भूत आरूढे ते हे मी म्हणून ते भूत त्याच्यामध्ये आरूढ होतं. कसं, हे माझं स्वरूप आहे म्हणून आरूढ होतं. त्या देहाशी तादात्म्य करतं, त्या देहाचा अहंकार धारण करून बसतं आणि पुन्हा तशा पद्धतीचे ते जीव कर्म करू लागतो. मग आता ही कर्माची शाखा सुटणार कशी, कारण कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माच्या दोन वाटा फुटतात, दोन अंकुर आहेत त्याला. विचारसागरामध्ये आपण पाहत असतो, एक वासनांकुर आणि एक भोगांकुर. वासनांकुर म्हणजे आता समजा आता आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन या ठिकाणी करत आहोत, आता हे कर्मच आहे की नाही, तर असंच पुन्हा चिंतन करावं असं वाटणं याचा परिणाम, असंच चिंतन करावं असं वाटणं, अशा वासना उत्पन्न होत राहतात. हा वासनांकुर झाला. आणि या कर्माच्या माध्यमातून त्याचं काहीतरी अदृष्ट निर्माण होईल, ते भोगावं लागणं, हा भोगांकुर झाला. तर भोगामध्ये जीव हा परतंत्र आहे, पण वासनांकुर जो आहे त्याच्यामध्ये त्या वासनांना निवृत्त करण्यामध्ये जीव कसा आहे, हा स्वतंत्र आहे. म्हणून शमाची व्याख्या कशी केली, अंतकरणामध्ये स्वाभाविक असणाऱ्या विषय वासना त्याचा अंतकरणामध्येच निग्रह करणं याला शम असं म्हणतात. थोडक्यात मनोनिग्रह. तात्पर्य काय झालं, कोणतंही कर्म ज्यावेळेला जीवात्मा करत असतो त्या कर्माचा एक वासनांकुर असतो आणि एक भोगांकुर असतो. मग तो हा जो भोगांकुर जो आहे तो ईश्वर आपल्या सामर्थ्याने त्याला भोगायला लावतो. पण ईश्वर कसा भोगायला लावतो, साक्षी भावाने राहून. तो काही करीत नाही, तो काही करवित नाही, तो फक्त साक्षी राहतो आणि तशा पद्धतीचे भोग त्या कर्माला पाहून तसे त्याला त्या जीवात्म्याला द्यायला लागतो. आणि मग जोही कर्म व्यक्तीने केला असेल त्या कर्मानुरूप त्याला काय होतो, देह प्राप्त होतो. आणि देह प्राप्त झाल्याच्या नंतर तो जीवात्मा त्याच्यामध्ये प्रवेशित होतो. कसा प्रवेशित झाला, त्याच्याकरता 3 उदाहरणं ज्ञानोबारांनी दिली होते. आणि त्याच्यामध्ये प्रवेशित झाल्याच्या नंतर हे माझं स्वरूप आहे असं म्हणून तो जीवात्मा त्याच्यामध्ये प्रवेशित होतो. कसा, सुतामध्ये सुंत गुंतल्या जावं, पेंढीने गवतानेच गवताची पेढी बांधल्या जावी, किंवा लहान बालकानेच आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहून त्याला सत्य मानून त्याच्यासोबत खेळत बसावं, तसा जीवात्मा ईश्वराच्या माध्यमातून प्राप्त झालेला हा जो देह आहे त्या देहामध्ये ते भूत आरूढित ही मी म्हणून त्या देहामध्ये ते भूत आरूढित होतं, हा माझा देह आहे असं म्हणून. आणि मग केवळ फक्त त्याच देहात राहतो का, नाही, जसं कर्म असेल तशा पद्धतीचा लोक आणि तसा देह त्याला प्राप्त होतो. कुठं कुठं प्राप्त होतो, मग भूताते भोवंडी, त्या भूताला त्या जीवात्म्याला परमात्मा फिरवतो. मग कुठं, स्वर्ग संसाराते भोवंडी, कधी स्वर्गात नेतो, कधी नरकात नेतो, कधी संसारात आणतो. किंबहुना हे 14 भुवन आहे, ते 14 भुवनातल्या ब्रह्मांडातल्या कोणत्याही लोकांमध्ये तो घेऊन जातो. सूर स्वर महर भुवर जनलोक तपलोक सत्यलोक अतल वितल सोतल तलातल रसातल महातल पाताळ. जसं कर्म असेल त्या कर्माला पाहून हा व्यक्ती कोणत्या लोकामध्ये जाण्याच्या योग्यतेचा आहे त्या लोकामध्ये तशा प्रकारचा देह उत्पन्न करून तो परमात्मा त्या देहामध्ये त्या जीवात्म्याला प्रवेशित करतो, असा भाव ज्ञानोबारायांनी प्रतिपादन केला. आणि मग ते भूत त्या देहामध्ये प्रवेशित होतं, त्याच्यामध्ये ते जातं. मग परमात्मा त्या देहाला फिरवितो. कुठं फिरवतो, त्या जीवात्म्याला कधी स्वर्गाला फिरवतो, तर कधी नरकाला फिरवतो, कधी आतलमध्ये घेऊन जातो, तर कधी सुतलमध्ये, तर कधी रसातलामध्ये, तर कधी मृत्यूलोकामध्ये. पाहिजे जसं कर्म असेल तसा परमात्मा त्याला घेऊन जातो. मग त्याला परमात्मा फिरवीत आहे का त्या जीवाचं कर्म फिरवीत आहे, फिरवीत मात्र कर्म आहे, पण त्या कर्माचं सूत्र कोणाच्या हातामध्ये आहे, ते सूत्र मात्र परमात्म्याच्या हातामध्ये आहे. म्हणून परमात्मा फिरवत आहे, साक्षात नाही आहे, साक्षात परमात्मा नाही फिरवत. कर्मरूपी सूत्राला हातामध्ये धरून परमात्मा, हे कर्माचे गुणी गुंतले, ते कर्माचं सूत्र परमात्मा आपल्या हातामध्ये धारण करून या जीवात्म्याला मात्र फिरवित राहतो. कसा फिरवितो मग परमात्मा त्या जीवात्म्याला, त्याकरता ज्ञानोबारायांनी 2 उदाहरणं दिली होते. चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्र उचलिले वायू वसे. जसा वारा वाळलेल्या पानाला उचलतो आणि आपल्या सामर्थ्याने या आकाशामध्ये त्या वाऱ्याला तो वारा त्या पानाला फिरवितो, जसा वारा त्या वाळलेल्या पानाला या आकाशामध्ये फिरवितो, तसा परमात्मा त्या जीवाच्या कर्मरूपी सूत्राला धरून त्या जीवात्म्याला या ब्रह्मांडांमध्ये फिरवित राहतो. पहिलं उदाहरण दिलं होतं. दुसरं उदाहरण दिलं होतं ज्ञानोबारायांनी, भ्रामकाचे निसंगे जैसे लोह, भ्रामकाचे निसंगे जैसे लोह रिघो लोह वेढा रेघे तैशी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. दुसरं उदाहरण दिलं होतं ज्ञानोबारायांनी. आपण शाळेमध्ये खेळलो होतो, पाहत असाल कधी तर पाठीवरती ठेवायचं, ते वर खिळे ठेवायचे, खालून काय करायचं, ते लोहचुंबक ठेवायचं आणि ते असं फिरवायचं.
खालून लोहचुंबक फिरताना दिसतं, पण वरून ते खिळे नाचताना दिसतात की नाही. फिरतं लोहचुंबक आणि नाचतात मात्र खिळेवरती. तसं हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा या जीवाचं कर्मरूपी सूत्र हातामध्ये धारण करून या जीवात्म्याला मात्र नाचवीत राहतो. या जीवात्म्याला अनेक प्रकारच्या योनीमध्ये फिरवत राहतो. मग फिरविणारा ईश्वर एक आहे. पुढचा जो विषय चालू होतो ना, तिथून पुढचा, फिरविणारा ईश्वर एक आहे आणि फिरणारे जीव मात्र अनेक आहेत, असा भाव व्यक्त करत असताना ज्ञानोबा दृष्टांत देतात. पुढचे जे दृष्टांताची जी सूक्ष्मता आहे ती याच्यामध्ये आहे. जीव फिरणारे अनेक आहेत, पण फिरविणारा परमात्मा मात्र एक आहे. उदाहरण ज्ञानोबा सांगतात, चंद्र भगवान एकच आहेत, परंतु त्या चंद्र भगवंताच्या अधिष्ठानावरती क्रिया होणाऱ्या जे काही वस्तू आहेत त्या मात्र अनेक आहेत. कसं ज्ञानोबा उदाहरण देतात, जसं आकाशामध्ये चंद्र आहे, परंतु समुद्राधिक पंडुसुता, समुद्र आदी त्या काय करतात, त्या चंद्राच्या अधिष्ठानावरती क्रिया करतात. मग कोणत्या कोणत्या क्रिया होतात, त्या खालच्या वायूमध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं होतं. कोणते? समुद्रा भरती दाटे, सोमकांता पाजर फुटे, कुमोद चकोराचा फिटे संकोचितो. आता पहा, चंद्राला पाहिल्याच्या नंतर समुद्राला भरती येते की नाही? आली. चंद्राला किरणाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्या चंद्रकांत नावाच्या मण्यातून पाणी पाझरतं की नाही? पाझरतं. चंद्राचे किरण त्या कुमुदिनीवरती म्हणजे चंद्रविकासिनी कमलावरती पडल्याच्या नंतर त्या कमलिनीचा विकास होतो की नाही? होतो. किंवा चंद्राचा किरणाचा स्पर्श त्या चकोराला प्राप्त झाल्याच्या नंतर त्या चकोराला त्या चंद्राच्या किरणाच्या माध्यमातून अमृताचं प्राशन करायला मिळतं की नाही? आता चंद्र आहे एकच, पण समुद्राला भरती आली. चंद्र आहे एकच, त्या सोमकांत नावाच्या मण्याला पाजर फुटला. चंद्र आहे एकच, परंतु कुमुदिनीचा विकास झाला. चंद्र आहे एकच, पण चकोराची तृप्ती झाली. चंद्र एकच, पण अनेक वस्तूंच्या ठिकाणी क्रिया घडताना दिसल्या. तसा परमात्मा एकच आहे, पण तो एकच परमात्मा अनेक जीवाच्या कर्मसूत्राला आपल्या हातामध्ये धारण करून अनेक जीवांना तो चेष्टवितो. चेष्टा करविणारा चंद्र एकच आहे, पण चेष्टा होणाऱ्या वस्तूंमध्ये भेद आहे, अनेक आहे. तसा चेष्टा करणारे जीव मात्र अनेक आहेत, पण त्या जीवाचं कर्मरूपी सूत्र आपल्या हातामध्ये धारण करून त्या जीवात्म्यांना तशा तशा पद्धतीने कर्म करणारा, तशा तशा पद्धतीने त्यांना नाचविणारा परमात्मा मात्र एक आहे. मग सगळ्या भूतांनाचं सूत्र हातामध्ये धारण करून त्या भूतांना नाचविणारा परमात्मा एक आहे, तर तो परमात्मा राहतो कुठे? हा विषय येतो की नाही? मग तो राहतो कुठे? 7व्या आसमानात राहतो का 15व्या? कुठे राहतो तो परमात्मा? ज्ञानोबा सांगतात किंवा भगवंताने सांगितलं, ज्ञानोबा सांगतात, तो ईश्वर असे हृदयी तुझ्या. तो ईश्वर इकडे तिकडे कुठे राहत नाही, तो ईश्वर तुझ्या हृदयातच आहे. मग ज्ञान का होत नाही? त्याचं उदाहरण कबीर महाराज देतात. हिरण के नाभी कस्तुरी बसत है, हिरण भटकत जंगल जाय, हर इंसान के हृदय में राम बसत है, लेकिन उसे जाने ना कोय. त्या कस्तुरीचं उदाहरण दिलंय कबीर महाराजांनी. त्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी उत्पन्न होते आणि त्याला सुगंध येतो आणि त्याला असं वाटतं की एवढा सुगंध कुठून येतो, छान, यालाच आपण शोध घेऊ, म्हणून ते पळत राहतं. आता ते जेवढं पळल तेवढी कस्तुरी त्याला सापडेल का? किती पळाला तरी ते बाहेरच शोधत राहतं, बाहेरच शोधत राहतं, पळत राहतं. शेवटी ऊर फुटून ते मरतं, पण त्याला त्या सुगंधाचा शोध लागत नाही. तसा हृदयामध्येच परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याला पाहण्याकरता जीवात्मा बाहेर पळत राहतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामू विषयावरी. मग झालं कसं? त्या परमात्म्याचं आपल्याला ज्ञान नाही आणि बाहेर त्याला परमात्म्याला शोधत बसलो, बाह्य विषयामध्ये सुख शोधत बसलो. ज्ञानोबा म्हणतात हे झालं कसं माहिती आहे का? कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी परी पराग शेवीजे भ्रमरी एरा चिखोल चिउरे. या ओळीचा सूक्ष्म जर विचार केला तर ज्ञानोबा जे भौतिक जगामध्ये जगाचा सुख शोधतात किंवा भौतिक जगामध्ये परमात्म्याला शोधतात त्याला बेडकं म्हणतात. फार सूक्ष्म विचार केल्याच्या नंतर हा भाव लक्षात येतो. आणि जे अंतकरणामध्ये आत असणाऱ्या परमात्म्यामध्ये रमतात, ज्ञानोबा त्याला परमहंस म्हणतात. म्हणून तर हंस संन्यासी, परमहंस संन्यासी हे त्याचे प्रकार आहेत की नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, पुन्हा एक उदाहरण दिले, निदयवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परी वरी बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये. जसा त्या श्रीमंत माणसाने आपल्या सगळ्या संपत्तीला विकल्याच्या नंतर त्याचे हिरे मोती नाणी घेतले, त्या 7 कड्या भरल्या आणि कुणालाही माहिती न होऊ देता त्या चौकामध्ये पुरल्या घरातल्या, आणि कुणालाही न सांगता तो व्यक्ती मेला. आता मेल्याच्या नंतर सगळं त्याचं मुलाच्या हातामध्ये आलं. त्या मुलाच्या हातामध्ये आल्याच्या नंतर तो उधळपट्टी करणाराच होता. 5-6 महिन्यात त्याने सगळं उडून टाकलं. बायको गेली, मुलं गेले. कारण यावत वित्तोपार्जन सक्तः तावन निज परिवारो रक्त पश्चात जीवती जर्जर देहे
वार्ताम कोपी न पृच्छती गे हे, ज्याच्यापाशी धन जोपर्यंत होतं तोपर्यंत बायको मुलं राहिली, धन निघून गेलं, सगळे सोडून गेले, मग एकटा राहिला, मग खायची पंचायत होतं ते सगळं संपून गेलं, गावात भीक मागायला लागला. मग एखाद्या घरापुढे भीक मागायला गेल्याच्या नंतर लोक नाही म्हणत नव्हते, पण ताजं देत नव्हते, त्याला शिळे तुकडे द्यायचे, ते शिळे तुकडे तो घेऊन यायचा आणि कुठं बसून खायचा, जिथं त्याच्या वडिलांनी लोह्या म्हणजे हिरे माने मोती पुरून ठेवले होते तिथं वर बसायचा. वरी बैसोनी उपवासू करी का दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. त्याच्याकरता विस्तार केला हा. ज्ञानोबराय म्हणतात, एकच ईश्वर सगळ्या जीवांचे कर्मसूत्र आपल्या हातामध्ये धारण करून या जीवांना चेष्टवित आहे, त्यांना इकडे तिकडे फिरवित आहे, या येवनीतून त्या येवनीत, त्या येवनीतून त्या येवनीत, या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून त्या लोकात, असे या जीवांना चेष्टा करायला लावणारा परमात्मा तो राहतो कुठे? तो इतस्तस्त कुठं न राहता तो व्यक्तीच्या हृदयामध्ये, अंतकरणामध्येच तो राहतो. ईश्वरस सर्वभूतानाम. मग कोणत्या व्यक्तीच्या? सर्वभूतानाम, सर्व भूतांच्या हृदयामध्ये तो परमात्मा राहतो आणि तिथं राहून तो परमात्मा काय करतो? हे सगळे कार्य करत असतो. मग असा हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे ना अर्जुना, त्या परमात्म्याला तू शरण जा असं सांगायचंय. कुठं राहतो तो परमात्मा? हृदयामध्ये राहतो आणि हृदयामध्ये राहून हे सगळं तो नियमन करत आहे. आणि मग हृदयामध्ये राहिलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने ही प्रकृतीचं नियमन केलेलं आहे आणि त्या प्रकृतीनुरूप तू कर्म करणार आहेस. अर्जुना, तो परमात्मा कुठं राहतो? तुझ्या हृदयात राहतो. तुझ्या हृदयामध्ये राहून त्याने या प्रकृतीचं नियमन केलेलं आहे, प्रकृती ही निर्माण केलेली आहे आणि त्या प्रकृतीनुरूप तो परमात्मा, तू जरी म्हणलास मी कर्म करणार नाही तर त्या प्रकृतीनुरूप तुला तो परमात्मा कर्म करायला लावणारच आहे. तू जरी म्हणला यद अहंकार आश्रित्य न योषेती मन्यसे, अहंकार धारण करून यजित जरी तू म्हणलास की मी हे कर्म करणार नाही, तर बाबा तुझ्या हृदयात असणारा तो परमात्मा तुझ्या प्रकृतीनुरूप, कारण त्या परमात्म्यानेच ही प्रकृती रूप उत्पन्न केलेली आहे आणि त्या प्रकृतीनुरूप तो परमात्मा तुला कर्म करायला लावणार आहे. आणि तुझी प्रकृती कोणती आहे? क्षत्रियाची प्रकृती आहे तुझी. आणि त्या प्रकृतीने तुला स्वाभाविक जन्मजात ते गुण दिलेले आहेत. कोणते? शौर्यम, तेजो, धृतिर्दाक्ष, योद्धेचाप्य पलायनम, दानम, ईश्वर भावश्च, क्षात्र कर्म. हे जे कर्म तुला प्राप्त झालेत, हे जे गुण तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेत, प्रकृतीनुरूप स्वभावजम, स्वाभाविकच तुझ्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत आणि त्यानुरूप तू जरी म्हणला मी हे कर्म करणार नाही तरी तुला ते करावंच लागणार आहे. साळीचा जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी ही अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन हे अज्ञान सोडून दे. मी हे करील आणि मी हे करणार नाही, तुझ्या हातात काहीच नाही. मी युद्ध करणार किंवा न करणार, मी युद्ध सोडून जाणार, हे तुझ्या हातामध्ये नाही आहे. तो परमात्मा गुणानुरूप तुझ्याकडनं ते कर्म करून घेतच असतो, घेणारच आहे. तू जरी नाही करायचं म्हणला तरी. कसा? जैसा साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभाव असे. साळ आहे, ती साळ म्हणजे नाही नाही मी साळीच्या रूपाने उगवणार नाही, मी आंब्याच्या रूपाने उगवणार, असं थोडंच होणार आहे. साळ आहे तर ती साळीच्याच रूपाने उगवणार आहे. तसा क्षत्रियाचे गुण जर तुला प्राप्त झाले तर तू त्याप्रमाणे कर्म करणार. इथून पाठीमागे केली नाही का तू? तुझ्या प्रकृतीला वशीभूत होऊन तू कर्म केले ना बाबा. केव्हा केले? उत्तर वैराटीचा राजा, तिथं तर तू पुरुष योनीमध्ये नव्हताच देखील, तिथं तर तू किन्नर अवस्थेमध्ये होतास ना, बृहन्नडेच्या वेशामध्ये होता. गेला कशा करता होता तू? युद्ध करायला गेलता का? नाही, सारथ्य कर्म करण्याकरता गेलता उत्तराचा. पण तो प्रसंग पाहिल्याच्या नंतर तुझ्या प्रकृतीने तुला शांत बसू दिलं का? नाही बसू दिलं. तुझ्या प्रकृतीने तुला ते करायलाच लावलं की नाही? उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघालाशी झुंजा? तो पळून चालला होता, तर मग तू का निघालास झुंजण्याकरता? तू युद्ध करायला का गेलास? तुला तर जायला ना पाहिजे होतं. तू पळायला लागला तर तू उरत फिरून वापस यायला पाहिजे होतं, पण तू का निघालास? प्रश्न विचारलाय. का निघाला सांग बरं? ते तुझ्या हातामध्ये नव्हतं, तुझ्या स्वभावाने तुला ते युद्ध करावं लावलं. तो शास्त्र स्वभाव तुझा झुंजविल, तुझा शास्त्र स्वभाव तुला झुंजवायला लावणार आहे. म्हणून शेवटची ओळी काय होती या श्लोकावरली? करणे का न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी. आणि तो लावून प्रकृतीच्या मानी प्रकृती का आधीनी हृदयस्था जया. मी हे करणार किंवा न करणार हा अहंकार घेऊ नको. मग तो काय कर? करणं न करणं हे दोन्ही त्या प्रकृतीवर सोडून दे. ती प्रकृती तुझ्याकडनं करून घेईल काय करायचं ते, तो हे सोडून दे. तू त्या कर्माचाही अभिमान सोड, तू या इंद्रियाचाही अभिमान सोड, तू गुणाचाही अभिमान सोडून दे, तुझ्या प्रकृतीचा सगळा अभिमान सोडून दे. ते ईश्वर बघून काय करायचं ते. मग तू काय कर? तुझं एकमेव कर्तव्य आहे, तुझ्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तू शरण जा. तमेव शरणम गच्छ. तो करणे का न करणे दोन्ही लावून प्रकृतीच्या मानी. तो प्रकृती का आधीनी हृदयस्था जया. आणि ती प्रकृती हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या आधी नाही की नाही? म्हणून तमेव शरणम,
ज्या हृदयामध्ये असणारा त्यालाच शरण जा, बाहेर कोणाला जाऊ नको. याला शरण जा, त्याला शरण जा, याच्या त्याच्या पुढे जर दुःख सांगत बसेल तर उपेक्षा करतील ते तुझी. म्हणून त्यांना नको शरण जाऊ, त्यांच्या पुढे नको बोलू. तुझ्या हृदयामध्ये असणारा परमात्मा आहे, तम एव चकारात्मक, हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्याच परमात्म्याला तू शरण जा. पण कसा? सर्व भावेन. म्हणजे भारत हा शब्द वापरलाय ना, का वापरला माहिती आहे का? हे कळण्याकरता कोणाला शरण जावं हे कळण्याकरता सुद्धा ज्ञान लागतं. मग कोणाला शरण जा? त्या ईश्वराला. कोणत्या ईश्वराला? तुझ्या हृदयात आहे, हृदयातलाच परमात्मा कळत नाही ना, बाकी सगळं कळतं. मग त्या हृदयात असणाऱ्या परमात्म्याला शरण जायचं हे कळण्याकरता ज्ञान लागतं, आणि हे तुला माहिती आहे. म्हणून हे भारता, हे अर्जुना, तुझ्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्याच परमात्म्याला तू शरण जा. तम एव शरणम गच्छ. पण कसा जा? सर्व भावाने त्याला तू शरण जा. आणि जर तू त्या परमात्म्याला सर्व भावाने जर शरण जर गेलास तर तत्प्रसादात, त्या परमात्म्याच्या प्रसादापासून, त्या परमात्म्याच्या प्रसादाने तुला शांती प्राप्त होईल. कारण सगळा खटाटूप चालला आहे, कशा करता चालला आहे? शांती करता चाललेला आहे की नाही? तर तुला ती शांती प्राप्त होईल. पण ती कशी शांती प्राप्त होईल? शाश्वतम शांतीम, शाश्वत असणारी, अविनाशी असणारी, स्वरूपभूत असणारी, ज्ञाता ज्ञान नेय त्रिपुटी रहित असणारी अशी जी स्वरूपभूत शांती आहे, ती शांती की जे माझं स्थानम, मम स्थानम, कोणतं? मम विष्णोहो पदम, असा अर्थ केला आचार्यांनी. ते विष्णूचं खरं वास्तव माझं स्वरूप आहे. ते स्थान, ती शांती, ती स्वरूपता तुला प्राप्त होईल. स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, त्या स्वरूपाला तू प्राप्त होशील, शाश्वत शांतीला तू प्राप्त होशील. म्हणून त्या परमात्म्याला शरण जा, असा भाव या श्लोकाच्या माध्यमातून प्रकट करतात. आता याच्यावरती 4 वया ज्ञानोबाराय लिहितात, त्याचा विचार आपण उद्या पाहूया. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या आणि बाबाच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम. दुपारी मला जायचं होतं, जर ज्ञानेश्वरीचा पाठ उद्या होईल, किंवा जर बाबा कोणी सांगणार असेल तर होईल. पण हा बुद्धीची. हां. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. पांडुरंग स्मृतीमध्ये सर्वांनी प्रसाद घ्यायला जायचे.